हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवाडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये MPSC परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे, तर हा टॉपिक आपण आजच्या लेक्चरमध्ये सुरू करतो आहे. तर त्या टॉपिकचं नाव आहे क्वेश्चन टॅग. हा टॉपिक, या टॉपिकवरती MPSCच्या मग राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, टेक्निकल कंबाईनचा पेपर असेल, किंवा पूर्वी जे होत असलेले PSI STI असिस्टंट यांचे जे स्वतंत्र पेपर होत असायचे, किंवा MPSC फॉरेस्ट असेल, MPSC ॲग्री असेल, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल, यांचे पण अगोदर जे वेगवेगळे पेपर होत असायचे, जर आपण या सर्वच क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येईल की या टॉपिकवरती आपल्याला प्रश्न MPSCने विचारलेला आहे. तसेच मग डिपार्टमेंटल PSI असू द्या, डिपार्टमेंटल ASOचा पेपर असेल, किंवा सरळ सेवेचा पेपर असेल, अशा सर्वच पेपरमध्ये आपल्याला या टॉपिकवरती प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारले जातात. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स, जर तुम्ही 2022मध्ये झालेले जर क्वेश्चन पेपर जर पाहिले, मग त्याच्यामध्ये टेक्निकल कंबाईनचा पेपर असू द्या, डिपार्टमेंटल PSIचा पेपर असेल, राज्यसेवेचा पेपर असेल, तसेच 2019चा राज्यसेवेचा पेपर असेल, 2019चा कंबाईन ग्रुप बीचा पेपर असेल, हे आपण सगळे जरी क्वेश्चन पेपर आपण ॲनालिसिस केले, किंवा कंबाईन ग्रुप बी 11 सप्टेंबर 2022 रोजी झालेला जो पेपर आहे, या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला काय केलं आहे, क्वेश्चन टॅग या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. तर डिअर फ्रेंड्स, फक्त 2022च्या पेपरमध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत म्हणून हा टॉपिक महत्त्वाचा आहे असं नाही. तर आपण मागचे जरी क्वेश्चन पेपर पाहिले तर त्यामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स, जो MPSC फॉरेस्ट 2018चा पेपर झाला, या MPSC फॉरेस्ट 2018च्या पेपरमध्ये आपल्याला या क्वेश्चन टॅग या टॉपिकवरती 8 वाक्य दिले होते. प्रश्न आपल्याला 2 विचारले होते, पण त्याच्यामध्ये क्वेश्चन टॅगचेच वाक्य 8 होते. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, कंबाईन ग्रुप सी, कंबाईन ग्रुप बी 2022चा जो पेपर झाला, तर या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला काय केलं आहे डिअर फ्रेंड्स, क्वेश्चन टॅग या टॉपिकवरती जे आहे तर क्वेश्चन टॅग या टॉपिकवरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय केले होते, 4 वाक्य, म्हणजे त्यामध्ये करेक्ट सेंटेन्स आणि इनकरेक्ट सेंटेन्स संदर्भातले वाक्य दिले होते, पण ते 4 वाक्य जे दिले होते तर ते वाक्यसुद्धा कशाचे होते, क्वेश्चन टॅगचेच होते. तर यामुळं डिअर फ्रेंड्स, आपल्याला हा टॉपिक जो आहे तर हा टॉपिक परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे आणि हमखास 1 मार्क आपल्याला मिळवून देणारा टॉपिक आहे, कमीत कमी 1 मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. मग तुम्ही जर 2019चा राज्यसेवेचा पेपर जर पाहिला, मी अगोदर सुरुवातीला आपण या टॉपिकचं इंट्रोडक्शन घेतोय, त्यामुळं या टॉपिकबद्दल मी सगळे अगोदर प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात हे आपल्याला अगोदर माहीत होणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण मग लगेच काय करतोय, या टॉपिकला आपण सुरुवात करतोय. तर मित्रांनो, 2019चा जो राज्यसेवेचा पेपर पाहिला, तर त्या पेपरमध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारलेत क्वेश्चन टॅग या टॉपिकवरती. मात्र ते जे प्रश्न विचारले तर ते प्रश्न आपल्याला एकदम शाळेमध्ये आपण जे शिकलो 10वीपर्यंत 12वीपर्यंत जे आपण शाळेमध्ये शिकलेलो असतोय, तर एकदम तशा एवढ्या बेसिक कॉन्सेप्टवरती MPSC प्रश्न विचारत नाही. तर मी असं म्हणेल, जे आपण आत्तापर्यंत शाळेमध्ये 10वी असेल 12वीपर्यंत आपण जे ग्रामर शिकलेलो असतोय, शाळेमध्ये आपण जे शिकतो, पाठांतर करतो, तर ते जे आहे तर ते ग्रामर महत्त्वाचं आहे, पण ज्या पद्धतीने आपण शिकतो किंवा ज्या पद्धतीने आपल्याला शिकवलं जातं, तर त्या सगळ्या ग्रामरच्या कॉन्सेप्टचा जर विचार केला तर आपण आत्ता ज्या पद्धतीने MPSC आपल्याला प्रश्न विचारते त्या सगळ्या कॉन्सेप्टचा जर विचार केला तर आपल्याला आत्तापर्यंत आपण जे ग्रामर शिकतो शाळेमध्ये असताना, तर ते 5 ते 10% ग्रामर असतंय, पण आपल्या 90% ग्रामर जे आहे तर MPSCच्या क्वेश्चन पेपरचा जे फॉर्मॅट आहे किंवा MPSCचा क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे, या सगळ्या पॅटर्नचा जर आपण विचार केला तर आपल्याला नवीन 90% जे नवीन रूल्स असतात, तर ते नवीन रूल्स त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे. कारण MPSC प्रश्न विचारत असताना एकदम सिंपल नियमावरती प्रश्न विचारत नाही, तर MPSC जे आहे तर MPSC प्रश्न विचारत असताना आपल्याला अपवाद नियमावरती प्रश्न विचारले जातात, आणि म्हणून डिअर फ्रेंड्स आपल्याला हे सगळे प्रश्न पाहणं गरजेचं आहे. मग मी पुन्हा आणखी सांगेल, 2018चा जो MPSC फॉरेस्टचा पेपर झाला, या पेपरमध्ये जे आपल्याला 8 वाक्य दिलेले आहेत, आपण ते सगळेच प्रश्न, मी जे आत्ता सगळे सांगतोय ना परीक्षांची नावं, या सगळ्याच पेपरमध्ये जे प्रश्न आपल्याला विचारले ते तर आपण घेणारच आहोत, पण आपण जर पाठीमागचा टॉपिक पाहिला असेल किंवा पाठीमागचे जे लेक्चर झालेले आहेत तर ते जर पाहिले असेल बाकीच्या टॉपिकचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की आपण शिकवत असताना काय करतोय, चालूमध्ये मग 1984 पासून ते 2022पर्यंत जेवढे पण MPSCने परीक्षा घेतलेल्या आहेत, या सगळ्याच पेपरमधले जे आहेत तर त्या टॉपिक वाईज आणि रूल वाईज आपण प्रश्न पण घेतो आणि त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस पण करतोय. अगोदर आपण नियम शिकवतोय आणि त्याच नियमावरती MPSCने कशा स्वरूपात प्रश्न विचारला आहे ते पण आपण त्या ठिकाणी घेतोय. तर आपल्या सगळ्याला हे माहीत आहे डिअर फ्रेंड्स. तर आपण हे सगळे प्रश्न तर आपण घेणार आहोत.
तर सांगण्याचा उद्देश हा आहे, आपल्याला अगोदर कुठलाही टॉपिक असू द्या, त्या टॉपिकवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात आपल्याला अगोदर हे समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला जे आहे ते सांगण्याचा उद्देश हा आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, क्वेश्चन टॅग टॉपिक म्हणलं की त्याला कमी समजतात, अंडर एस्टिमेट करतात, किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला हा टॉपिक येतोय, पण आपल्याला हा जो टॉपिक येत असतोय तर ते बेसिक असते डिअर फ्रेंड्स. पण MPSC जे आहे तर MPSCचे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं 2019 राज्यसेवा असेल किंवा त्याच्यानंतर MPSC फॉरेस्टचा पेपर असेल, म्हणजे जेवढे पण पाठीमागचे क्वेश्चन पेपर आहेत ते जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की MPSC आपल्याला कशा प्रकारे अपवाद नियमावरती प्रश्न विचारते. मग हे आपण सगळेच नियम आपण अगोदर कव्हर करतोय आणि त्याच्यानंतर लगेच त्याच नियमावरती MPSCने आपल्याला जे प्रश्न विचारले तर ते सगळे प्रश्न पण आपण एकदम सविस्तर आपण घेणार आहोत. चला तर मग आपण या ठिकाणी या टॉपिकला सुरुवात करूया. तर डिअर फ्रेंड्स बघा, आपण आजच्या लेक्चरमध्ये जो टॉपिक शिकतोय हा टॉपिक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचं नाव आहे क्वेश्चन टॅग हा टॉपिक. त्याचं नाव आहे क्वेश्चन टॅग हा टॉपिक. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, जसं मी बाकीच्या टॉपिकच्या लेक्चरमध्ये मी जसं सांगितलं, असे काही टॉपिक आहेत किंवा अशा काही कॉन्सेप्ट आहेत, त्या कॉन्सेप्टला किंवा त्या टॉपिकला आणखी दुसरी नावं आहेत. मग यामध्ये तुम्हाला लक्षात एक ठेवायचं आहे, तर हे जे टॉपिक आहे तर या टॉपिकचे दुसरी आणखी कोणती नावं आहेत. मग यामध्ये डिअर फ्रेंड्स क्वेश्चन टॅग हा जो टॉपिक आहे याला सुद्धा दुसरं नाव आहे आणि ते नाव म्हणजेच काय आहे, टेल टॅग. याचं नाव काय आहे डिअर फ्रेंड्स, टेल टॅग अशा स्वरूपात याचं नाव आहे. मग क्वेश्चन टॅग त्यालाच आपण काय म्हणतो, टेल टॅग असंही आपण त्याला म्हणतोय. तर आपल्याला दोन्ही नावं माहीत असणं गरजेचं आहे, कारण MPSC कधी कधी प्रश्न विचारते ॲड अ टेल टॅग. मग आपल्याला जर टेल टॅग म्हटलं की आपण त्या ठिकाणी कन्फ्यूज होत आहे. तर यासाठी डिअर फ्रेंड्स क्वेश्चन टॅग आणि टेल टॅग हे सेम आहे. ठीक आहे. आता टेल या शब्दाचा अर्थ, तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स टेल म्हणजेच काय असते, शेपटी असते. पण आपल्याला याच्यावरती MPSCने वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड याच्यावरती प्रश्न विचारले आहेत, म्हणून मी या ठिकाणी हे शब्द सांगतोय. बघा, टेल म्हणजे शेपटी असते, TELL टेल म्हणजे सांगणे असणार आहे, आणि TALE टेल म्हणजेच काय, कथा म्हणा किंवा स्टोरी म्हणजे गोष्ट म्हणा जे आहे तर त्याला आपण टेल म्हणतोय. याच्यावरती MPSCने प्रश्न विचारला आहे. आता काल यामध्ये बघा 11 सप्टेंबर 2022 रोजी झालेला जो पेपर आहे कंबाईन ग्रुप बीचा, तर या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला वर्ड्स ऑफन कन्फ्यूजवरती प्रश्न विचारला आहे. तर तो प्रश्न कशावरती विचारला आहे, साईटचे शब्द SITE, SIGHT आणि SITE यावरती प्रश्न आपल्याला विचारला आहे. आपण त्यानंतर ओकॅब्युलरीमध्ये हे शब्द पण आपण या ठिकाणी कव्हर करतोय. तर बघा, साईट हा जो शब्द आहे तर साईट या शब्दाचा अर्थ काय होते, CITE साईट म्हणजेच या ठिकाणी काय, उदाहरण देणे. SIGHT साईट म्हणजे दृश्य किंवा देखावा म्हणतो, आणि SITE साईट म्हणजेच काय, जे बांधकाम करण्यासाठी जी साईट असते ना आपण म्हणतोय त्या साईटवरती काम चालू आहे. तर यासाठी आपण म्हणतोय बांधकाम करण्याची जागा, त्याला आपण म्हणतोय साईट, SITE. या 3 शब्दावरती आत्ताच्या 11 सप्टेंबर 2022चा जो झालेला पेपर आहे या पेपरमध्ये प्रश्न विचारला. ठीक आहे. तर आपला टॉपिक डिअर फ्रेंड्स चालू आहे क्वेश्चन टॅग हा टॉपिक. फक्त या ठिकाणी आपल्याला काय असते बघा, याच्यावरतीच आधारित त्याच कॉन्सेप्टवरती आणखी कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा विचारलेले आहेत तर ते आपण लगेच त्यासोबत घेतोय. त्याच्यामुळं काय होतंय, आपल्या कॉन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि परीक्षेमध्ये त्याचा फायदासुद्धा होतोय. तर बघा, क्वेश्चन टॅग त्यालाच काय आपण म्हणतोय, टेल टॅग आपण असंही म्हणतोय. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स क्वेश्चन टॅग हा जो टॉपिक आहे म्हणजे नेमकं काय असणार आहे. टेल म्हणजे मी शेवटी सांगितलं. मग जे वाक्य आहे तर वाक्याच्या शेवटी जो पार्ट आपण ॲड करतो त्याला आपण म्हणतोय क्वेश्चन टॅग किंवा टेल टॅग. मग आपण मराठी बोलत असू द्या, मराठी बोलताना सुद्धा आपण बोलतो अशा प्रकारची वाक्य, जसं की तो डॉक्टर आहे, हो का, नाही का, असं जे बोलतोय तर त्यालाच आपण डिअर फ्रेंड्स इंग्लिशमध्ये काय करतोय बघा, क्वेश्चन टॅग अशा स्वरूपामध्ये आपण ही वाक्यरचना बोलतोय. मग याच्यामध्ये काय असणार आहे, एक वाक्य दिलं जातं आहे आणि त्या वाक्याला आपल्याला क्वेश्चन टॅग ॲड करायचं असतं. जसं की फॉर एक्झाम्पल मी सिंपल वाक्य लिहितो, ही इज अ डॉक्टर. ही इज अ डॉक्टर. या ठिकाणी ही इज अ डॉक्टर असं वाक्य आहे. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हा जो पार्ट आहे म्हणजे आपल्याला एक वाक्य असं दिलं जातं, अगोदर मी असं लिहितो, या ठिकाणी आपल्याला वाक्य असं दिलं जातं, ही इज अ डॉक्टर. या वाक्याला क्वेश्चन टॅग करा. मग आता लक्षात द्या, MPSCचा आता सध्याचा जो पॅटर्न आहे तर तो काय आहे, आपल्याला असं वाक्य दिलं जाऊ शकतंय, त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करा असंही म्हणतात. किंवा MPSC काय करते, 4 वाक्य देते. ते स्वतःच MPSCने काय केलं असतंय पेपरमध्ये, त्या
वाक्याला क्वेश्चन टॅग ॲड केलेला असतोय, पण त्यातलं कोणतं वाक्य या क्वेश्चन टॅगचा विचार करून, ग्रामरचा विचार करून बरोबर आहे म्हणजे करेक्ट आहे किंवा इनकरेक्ट आहे हे आपल्याला विचारलं जातं आहे. मग असं वाक्य जे दिलं जातं आहे, मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे, तर काय करतो आपण, ही इज अ डॉक्टर. मग हे जे फुल स्टॉप असतंय, तर क्वेश्चन टॅग करताना कधीही लक्षात ठेवायचं या ठिकाणी काय पाहिजे, स्वल्पविराम देतो आपण. त्याच्यानंतर इथं जो भाग आहे तर त्याला आपण म्हणतोय क्वेश्चन टॅग. मग ही इज अ डॉक्टर या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो, इजंट ही. मग हा जो पार्ट आहे तर याला आपण काय म्हणतोय, क्वेश्चन टॅग म्हणतोय. हे लक्षात आले सगळ्यांना. तर आता लक्ष द्या, मग आपण ह्याचे जे नियम आहेत, मग हे इजंट कसं आलं, ही कसं आलं, काय, हे सगळे जे आपण जे नियम आहेत तर हे नियम आपण या ठिकाणी घेऊ. आपण अगोदर सुरुवातीला बेसिक नियम घेणार आहोत आणि लगेच त्याच्यावरती मग आधारित या टॉपिकचे पुढचे जे ॲडव्हान्स किंवा अपवाद नियम आहेत तर ते पण आपण या ठिकाणी घेऊ. मग बघा क्वेश्चन टॅग. पण या ठिकाणी या टॉपिकचा सगळ्यात पहिला बेसिक नियम काय लक्षात ठेवायचं आहे, जे वाक्य आहे तर हे वाक्य दिलं जात आहे, या दिलेल्या वाक्याच्या शेवटी, ह्या वाक्याच्या शेवटी म्हणते, एकदम शेवटी नाही, इथं काय असायला पाहिजे, स्वल्पविराम पाहिजे. काय पाहिजे, स्वल्पविराम. हा स्वल्पविराम, ठीक आहे, स्वल्पविराम पाहिजे. स्वल्पविरामच्या नंतर काय पाहिजे डिअर फ्रेंड्स, इथं आपण क्वेश्चन टॅगला सुरुवात करतोय आणि हा क्वेश्चन टॅग करत असताना शेवटी इथं काय करायचं, आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. मग आपल्याला या टॉपिकचे बेसिक नियम काय आहेत, लक्ष द्या. क्वेश्चन टॅग म्हणजे कोणताही टॉपिक असेल तर त्या टॉपिकचे बेसिक काही नियम असतात. तो टॉपिकचा प्रश्न आला की आपण अगोदर त्याच्यामध्ये एक गोष्ट ती चेक करायची असते. जसं की क्वेश्चन टॅग या टॉपिकवरती प्रश्न असेल तर आपलं सगळ्यात पहिलं एक काम आहे, तर ते कोणतं आहे, क्वेश्चन टॅगवरती प्रश्न आला की आपण सुरुवातीला दिलेलं जे वाक्य आहे तर ते दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे हे चेक करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं काम काय आहे, वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे. त्याच्यानंतर समजा तुम्हाला डिग्री या टॉपिकवरती प्रश्न विचारला आहे, तर तुम्ही अगोदर सुरुवातीला प्रश्नामध्ये कोणत्या डिग्रीचं वाक्य दिलं आहे हे तुम्हाला चेक केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर विचारलं आहे काय ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्टिवाईजचं वाक्य पॅसिवाईज करायचं आहे, डिरेक्ट स्पीचचं वाक्य इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे, तिथं पण तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, ॲक्टिवाईजचं वाक्य पॅसिवाईज करत असताना किंवा पॅसिवाईजचं वाक्य ॲक्टिवाईज करत असताना दिलेल्या वाक्याचा अगोदर तुम्हाला टेन्स ओळखणं गरजेचं आहे. मी नंतर प्रत्येक टॉपिकचं मी सांगेल त्या टॉपिकमध्ये, पण इथं तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, क्वेश्चन टॅग या टॉपिकचं आपल्याला त्या ठिकाणी जे आहे तर ज्यावेळेस आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत तर कोणताही आपण या टॉपिकचे सुद्धा खूप सारे नियम घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स की क्वेश्चन टॅगचे कितीही नियम असू द्या, त्यातला पहिला म्हणजे पहिले जे दोन मुख्य जे आहेत तर मुख्य नियम आहेत, दिलेलं वाक्य जे आहे तर दिलेलं वाक्य आपण चेक करायचं आहे. मग ते वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे चेक करणं गरजेचं आहे. मग आपण होकारार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करतो आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करतो. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करायची, क्वेश्चन टॅगच्या प्रश्नाचं आपण उत्तर काढत असताना दिलेलं वाक्य जे आहे तर दिलेलं वाक्य हे होकारार्थी आहे का नकारार्थी आहे हे आपण चेक करणं गरजेचं आहे. क्लिअर. मग डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, या ठिकाणी पहिला बेसिक नियम काय आहे तर या ठिकाणी मी बेसिक पहिला नियम सांगेल. इथं मी सांगतो वाक्य म्हणजे सेंटेन्स आणि इथं सांगतोय टॅग म्हणजेच क्वेश्चन टॅग. तर या ठिकाणी बघा, वाक्य जर होकारार्थी असेल, वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग काय करायचा आहे, नकारार्थी करायचा आहे. आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर आपण क्वेश्चन टॅग काय करतोय, होकारार्थी करतोय. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी करतो आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी करतोय. मग होकारार्थीचं नकारार्थी करायचं म्हणजे खूप काही अवघड आहे का, तर बिलकुल नाही. मग या ठिकाणी होकारार्थीचं नकारार्थी करायचं म्हणजेच काय करायचं डिअर फ्रेंड्स, आपण जे शेवटी इथं जे आता होकारार्थी वाक्य होतं जे आत्ताच बघा या ठिकाणी हे वाक्य काय होकारार्थी वाक्य कसं ओळखायचं आहे, तर ज्या वाक्यामध्ये नकारार्थी शब्द नाहीत, मग नो असेल, नॉट असेल, नेवर असेल, नो वेअर असेल, असे जे नकारार्थी शब्द असतात तर ते शब्द नाहीत त्यांना आपण काय म्हणतोय, नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. याच्यामध्ये आणखी काही असे शब्द आहेत तर वाक्य दिसत असताना आपल्याला वाटतं ते होकारार्थी वाक्य आहे, परंतु असे काही शब्द आहेत, मग ते लिटल असेल, फ्यू असेल, सेल्डम असेल, स्केर्सली असेल, हार्डली असेल, असे आपण जे शब्द पुढे घेणार आहोत तर ते शब्द जर वाक्यामध्ये असतील तर ते वाक्य सुद्धा काय असतंय, निगेटिव्ह सेंटेन्स असतंय. पण आपण अगोदर बेसिक क्लिअर करू, याच्यामध्ये नकारार्थी शब्द आहे का, नाही, आणि म्हणून या वाक्याला काय म्हणायचं, होकारार्थी वाक्य म्हणायचं. म्हणजे हे वाक्य काय झालं, होकारार्थी वाक्य झालं.
या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे, मग काय करायचं, नकारार्थी करायचं आहे. नकारार्थी करायचं म्हणजेच काय करायचं, हे आपण इथं काय केलं बघा, निगेटिव्ह केलेलं आहे, नकारार्थी केलेलं आहे. याला म्हणायचं होकारार्थी वाक्य, नकारार्थी क्वेश्चन टॅग. ठीक आहे, तर हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. हा झाला या टॉपिकचा पहिला बेसिक नियम. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जर वाक्य होकारार्थी असेल तर त्या वाक्याचा आपण काय करतो, क्वेश्चन टॅग हा नकारार्थी करतोय. मग आपल्याला वाक्याचा होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी करत असताना नेमकं काय करायचं, तर त्या ठिकाणी तुम्हाला सिंपल सांगतो. जे हेल्पिंग व्हर्ब असणार आहेत, जेवढे पण हेल्पिंग व्हर्ब आहेत, इथं फक्त अगोदर उदाहरण तुम्हाला सांगतोय, पण सिंपल तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, हेल्पिंग व्हर्ब जेवढे पण असतील त्या हेल्पिंग व्हर्बमध्ये सिंपल लक्षात ठेवायचं आहे. तर आपण काय करतोय, इज प्लस नॉट काय करायचं, इजंट, त्याचं काय होतं, इजंट होतं आहे. त्याच्यानंतर वॉज प्लस नॉट त्याचं शॉर्ट फॉर्म काय होतं आहे, वॉजंट. हॅव प्लस नॉट हॅवंट. म्हणजे लक्ष द्या, मी जेवढे पण शब्द, जेवढे पण हेल्पिंग व्हर्ब आहेत, तर या सगळ्या हेल्पिंग व्हर्बचा सेम नियम असा आहे. फक्त काही अपवाद आहेत तर ते मी अपवाद घेतो. तर त्या ठिकाणी म्हणजे लक्ष द्या, सगळ्या शब्दांचा सेम नियम आहे. हॅवंट, हॅझंट. डू प्लस नॉट असेल त्याचं आपण काय करतोय, डोंट. डज प्लस नॉट असेल त्याचं आपण करतोय डझंट. डीड प्लस नॉट असेल त्याचं आपण करतोय डिडंट. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी कॅन प्लस नॉट असेल त्याचा आपण करतोय कांट. वुड प्लस नॉट असेल, जेवढे पण मोडोलॉगचे व्हर्ब असू द्या किंवा हेल्पिंग व्हर्ब असू द्या, खूप सोपं आहे. इथं फक्त आपल्याला काय करायचं डिअर फ्रेंड्स, नॉट वापरायचं, म्हणजे या ठिकाणी संक्षिप्त रूप वापरायचे. वुडंट. कुड प्लस नॉट असेल त्याचंही सेम तसंच आहे, कुडंट. त्याच्यानंतर मस्ट प्लस नॉट, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. मस्ट प्लस नॉट हे आपल्याला म्हणायला किंवा ऐकायला कसं तरी वाटतंय, परंतु डिअर फ्रेंड्स इथं याचं लक्षात ठेवायचं, याचंही तसंच असतंय. काय असतंय, मस्ट प्लस नॉट मस्टंट. आर प्लस नॉट आरंट. तर हे अशा प्रकारे काय करायचंय, हॅड असू द्या, मग हॅड प्लस नॉट हॅडंट. मग तुम्हाला एक सिंपल इथं गोष्ट काय करायची, लक्षात ठेवायची. मग मी सगळ्या हेल्पिंग व्हर्बबद्दलचं तुम्हाला एक सिंपल शॉर्टकट सांगेल. लक्ष द्या, या ठिकाणी आर आहे प्लस नॉट आहे, आर आहे प्लस नॉट आहे. मग या ठिकाणी काय करायचं, आर प्लस नॉटचं संक्षिप्त काय करायचं, जसं आहे तसंच ठेवायचं आहे. आर नॉट हे आहे ना, तर याच्यामध्ये काय करायचं, हे मध्ये जे आपण काय करतोय, ओ वापरतोय, तर याच्याऐवजी फक्त काय करायचं डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे, इथं आर हे जे ओ आहे तर याच्याऐवजी काय करायचं आहे, ॲपॉस्ट्रॉफी असं वापरायचं. त्याचं शॉर्ट फॉर्म काय होतं आहे, होऊन जातं. प्रत्येक शब्दाचं असंच आहे. मग हॅव प्लस नॉट हे जसं आहे तसंच ठेवा, हॅव. फक्त हे जे ओ आहे तर याच्याऐवजी काय करायचं, ॲपॉस्ट्रॉफी वापरायचं. म्हणजे जर कोणाच्या लक्षात नसेल येत तर हे अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकताय. हॅवचं, हॅव नॉटचं हॅवंट अशा प्रकारे करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे हे सगळ्याच हेल्पिंग व्हर्ब असू द्या किंवा मोडोलॉगचे व्हर्ब असू द्या या संदर्भातलं आहे. पण परीक्षेमध्ये जे आपल्याला IMP म्हणा किंवा अपवाद जे आहेत तर अपवाद कोणते आहेत, तर अपवाद याच्यामध्ये बघा हे आहे ॲम प्लस नॉट जे आहे, तर ॲम प्लस नॉट याचं काय केलं जातं डिअर फ्रेंड्स, ॲमंट होत नाही, तर त्याचं काय करतोय आपण, आरंट करतोय. त्याच्यानंतर असणार आहे शल प्लस नॉट, याचंही काय करतो आपण, शांत असं करतोय, शालंट करत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विल प्लस नॉट, याचं काय करतो आपण डिअर फ्रेंड्स, ओंट करतोय, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यूज्ड प्लस नॉट, याचं आपण काय करतो, याचं आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, डिडंट असं करतोय. याचं काय करतोय आपण, डिडंट अशा प्रकारे आपण करतोय. तर हे जे आहेत तर याच्यावरती आपल्याला MPSC काय करते, वेगळ्या प्रकारे जे आहेत प्रश्न या ठिकाणी विचारते आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा स्वरूपात लक्ष ठेवा, ॲम प्लस नॉटचं आरंट, शाल प्लस नॉटचं शांत, विल प्लस नॉटचं ओंट
आणि यूज्ड प्लस नॉटचं डिडंट याचं मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं आहे. बाकीच्या सगळ्या शब्दांचं जेवढे पण आहेत, हेल्पिंग व्हर्ब असू द्या किंवा त्याच्यामध्ये मोडल ऑफचे व्हर्ब असू द्या, या सगळ्यांचं सेम आहे. फक्त तिथं काय करायचं आहे, तो शब्द प्लस नॉटचं काय करायचं आहे, शॉर्ट फॉर्म त्या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स यूज करायचं आहे. मग लक्षात काय ठेवायचं आहे, वाक्य जर होकारार्थी असेल त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग तुम्हाला कळत असताना काय करायचं आहे, मग जे हेल्पिंग व्हर्ब त्या वाक्यामध्ये जे हेल्पिंग व्हर्ब आहे ते हेल्पिंग व्हर्ब प्लस नॉट याचं काय करायचं, आपल्याला शॉर्ट फॉर्म किंवा संक्षिप्त रूप वापरायचं आहे. आपल्याला क्वेश्चन टॅग करताना संक्षिप्त रूप वापरायचं आहे. जे पण हेल्पिंग व्हर्ब असेल त्या हेल्पिंग व्हर्बचं, मग हेल्पिंग व्हर्ब असू द्या किंवा हे अशा प्रकारचे मोडल ऑफचे व्हर्ब असू द्या, आपल्याला हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जर पुढचा नियम लक्षात ठेवायचा आहे, नकारार्थी वाक्याचं होकारार्थी क्वेश्चन टॅग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. जर वाक्यच दिलेलं नकारार्थी दिलं असेल आणि त्या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग जर करायचा असेल तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपण जे हेल्पिंग व्हर्ब प्लस नॉटचं जे आपण संक्षिप्त रूप वापरतोय तर ते वापरायचं नाही. फक्त त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना त्या वाक्यामध्ये जे हेल्पिंग व्हर्ब आहे ते हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे, नॉटचं संक्षिप्त रूप त्या ठिकाणी वापरायचं नाही. म्हणजे काय म्हणतोय बघा, या ठिकाणी समजा एकदम छोटंसं या ठिकाणी वाक्य आहे सिंपल, ही इज अ ग्रेट पर्सन, हे वाक्य आहे ही इज अ ग्रेट पर्सन. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बघा, ही इज अ ग्रेट पर्सन हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, होकारार्थी आहे. मग याचा क्वेश्चन टॅग काय करायचा, आपल्याला नकारार्थी करायचा आहे. जे हेल्पिंग व्हर्ब आहे तर त्याच हेल्पिंग व्हर्बला काय करायचं, आपण नॉटचं संक्षिप्त रूप वापरतोय. मग हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग आपण नकारार्थी केला. आणि जर हेच वाक्य जर असं असतं, ही इज नॉट हॅपी, सिंपल वाक्य, ही इज नॉट हॅपी. मग या ठिकाणी मला सांगा, हे जे वाक्य आहे तर हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे, तर हे वाक्य नकारार्थी आहे. आणि नकारार्थी असल्यामुळं आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. मग क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे, हे हेल्पिंग व्हर्ब प्लस नॉटचं संक्षिप्त रूप वापरायचं नाही. तर या ठिकाणी फक्त काय करायचं, याच्यासाठी जे हेल्पिंग व्हर्ब आहे तर ते हेल्पिंग व्हर्ब घ्यायचं आहे. म्हणजेच काय होईल, इज ही, अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅग करतोय. मग नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला हेल्पिंग व्हर्ब प्लस नॉटचं संक्षिप्त रूप वापरायचं नाही, असा या ठिकाणी नियम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं आहे, वाक्याचा जो कर्ता आहे म्हणजे त्या हेल्पिंग व्हर्बच्या नंतर वाक्याचा जो कर्ता आहे तर तो वाक्याचा कर्ता लक्षात घेऊन आपल्याला क्वेश्चन टॅग करताना नेहमी आपल्याला प्रोनाउन वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, प्रोनाउन वापरायचं आहे, सर्वनाम वापरायचं आहे. आणि त्याच्यामध्येही सर्वनाम वापरत असताना जे प्रथम आणि द्वितीय जे असणार आहेत, म्हणजे प्रथमामध्ये जे आहेत तर प्रथमामध्ये सर्वनाम वापरायचे आहेत, द्वितीयामध्ये सर्वनाम वापरायचे नाहीत. म्हणजे कसं असणार आहे, आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे झाले प्रथमामध्ये. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, नॉमिनेटिव्ह केस किंवा त्याला सब्जेक्टिव्ह केस समजण्यासाठी म्हणतोय मी. आणि ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये काय असेल, हे मी असेल, अस असेल, यू असेल, हिम असेल, हर असेल, इट असेल किंवा देम असेल, तर याच्यामध्ये हे देम वगैरे आपण त्या ठिकाणी वापरत नाही. तर क्वेश्चन टॅग करताना नेहमी आपण काय करतो, प्रोनाउन वापरतो. नाऊन, वाक्याचा कर्ता जरी नाऊन असला तरी पण आपण त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग करताना प्रोनाउन वापरतो, नाऊन वापरत नाहीत. आणि त्याच्यामध्येही प्रोनाउनमध्ये पण आपण काय करतोय, प्रथमामध्ये घेतोय प्रोनाउन, द्वितीयामध्ये प्रोनाउन घेत नाहीत. म्हणजे लक्षात द्या, तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल मी काय सांगतोय ते. राजेश इज ॲन इंजिनियर, राजेश इज ॲन इंजिनियर या ठिकाणी हे वाक्य आहे. या वाक्याचा तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग क्वेश्चन टॅग काय होईल, राजेश इज ॲन इंजिनियर या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना तुम्हाला हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी चेक करणं गरजेचं आहे अगोदर. मग हे वाक्य होकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग काय होईल, नकारार्थी होईल. मग नकारार्थी करायचं म्हणजेच काय करायचं आहे, वाक्यामध्ये जे इज आहे तर इज प्लस नॉटचं संक्षिप्त रूप वापरायचं आहे, शॉर्ट फॉर्म वापरायचं आहे. मग इजंट करायचं आहे. आणि वाक्याचा कर्ता कोण आहे, राजेश. मग राजेशसाठी मग जर आपण या ठिकाणी वाक्यामध्ये जर असा याचा क्वेश्चन टॅग जर असा केला आणि एक ऑप्शन परीक्षेमध्ये हमखास असतं हे असंच, इजंट राजेश असा जर क्वेश्चन टॅग आपण या ठिकाणी केला तर हा क्वेश्चन टॅग काय होतोय, चुकीचा होतोय. मग इथं लक्षात ठेवायचं आहे, क्वेश्चन टॅग करत असताना नेहमी आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, त्या वाक्याचा जो कर्ता आहे, मग कर्ता नाऊन असू द्या किंवा प्रोनाऊन असू द्या, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, योग्य ते प्रोनाऊन घ्यायचं आहे. मग राजेशसाठी आपण काय वापरणार, राजेशसाठी जे आहे तर राजेशसाठी ही हे प्रोनाऊन वापरतोय. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे, इजंट ही अशा प्रकारे करायचं आहे. काय करायचं आहे, इजंट ही असं करायचं डिअर फ्रेंड्स. तर हे लक्षात ठेवा. तर अशा स्वरूपामध्ये आपण काय करतोय, क्वेश्चन टॅग जे आहे तर क्वेश्चन टॅग करतोय.
मग लक्षात द्या, मी पुन्हा एकदा पहिल्यापासून नियम सांगतो. दिलेलं जे वाक्य आहे तर दिलेल्या वाक्याच्या शेवटी आपण इथं काय करतोय, कॉमा देतोय. त्याच्यानंतर जर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग करताना आपण नकारार्थी करतो. नकारार्थी करतो म्हणजे हे अशा प्रकारे हेल्पिंग वर्ब प्लस नॉटचं संक्षिप्त रूप वापरायचं आहे वाक्यानुसार. त्या वाक्यामध्ये जे हेल्पिंग वर्ब दिलंय त्या हेल्पिंग वर्बचा विचार करून. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे, वाक्याचा करता हा नाऊन असू द्या किंवा प्रोनाऊन असू द्या, क्वेश्चन टॅग करत असताना नेहमी काय करायचं आहे, प्रोनाऊनच वापरायचं आहे. क्वेश्चन टॅग करताना नाऊन कधीही वापरायचं नाही. आणि शेवटी जे आहे तर शेवटी मात्र इथं काय करायचं आहे, क्वेश्चन मार्क जो आहे तर क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. कारण आता आपल्याला सध्या MPSC डायरेक्ट विचारते करेक्ट सेंटेन्स किंवा इनकरेक्ट सेंटेन्स. मग तुम्हाला हे वाक्य दिलं अशा प्रकारे आणि या ठिकाणी आणखी एक वाक्य दिलं, मग करेक्ट सेंटेन्स किंवा इनकरेक्ट सेंटेन्समध्ये आपल्याला सगळं चेक करावं लागतं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला हा पण नियम लक्षात ठेवायचा आहे. शेवटी काय असायला पाहिजे डिअर फ्रेंड्स, शेवटी जे आहे तर शेवटी क्वेश्चन मार्क असायला पाहिजे. हे सगळं दिलं आपल्याला या ठिकाणी, इजंट ही, पण शेवटी असं फुल स्टॉप दिला हे वाक्य आणि ह्या वाक्यामध्ये. मग याच्यामध्ये बरोबर वाक्य कोणतं आहे डिअर फ्रेंड्स, तर याच्यामध्ये वाक्य बरोबर 1 नंबरचं आहे, 2 नंबरचं चुकीचं आहे. कारण याच्यामध्ये काय पाहिजे, शेवटी काय पाहिजे, क्वेश्चन मार्क पाहिजे. पण या ठिकाणी काय केलं, इथं फुल स्टॉप दिला आहे, त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं होतं आहे. आणि म्हणून लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क संदर्भात पण आपल्याला या ठिकाणी नियम लक्षात ठेवावे लागतात. तर शेवटी काय करायचं आहे, क्वेश्चन मार्क द्यायचं आहे. हे झाले या टॉपिकचे एकदम बेसिक नियम, एकदम बेसिक नियम झाले. क्लिअर. तर मग आता डिअर फ्रेंड्स आपण या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी MPSCने जे आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारले ते प्रश्न घेऊ. पण त्यापूर्वी मी काय करतो, अगोदर काही सिंपल वाक्य घेतो या सगळ्याच शब्दांसंदर्भातले किंवा आपण आत्ता जे नियम घेतले 2 त्याचे. आणि या टॉपिकचे हे झाले 2 बेसिक नियम. आता जेवढे पण मी सांगते हे सगळे बेसिक नियम झाले. परंतु डिअर फ्रेंड्स इथून पुढचे जे नियम आहेत तर ते पुढचे नियम त्या ठिकाणी अपवाद आहेत, तर ते आपण नंतर घेऊ. पण अगोदर आपण हे जे आत्तापर्यंत आपण जेवढे नियम घेतले तर हे वाक्य या नियमाचे सगळे आपण जे तर वाक्य आपण या ठिकाणी समजून घेऊ. तर बघा मी या ठिकाणी वाक्य लिहितो. शी इज अ क्लेवर स्टुडंट. या ठिकाणी वाक्य लिहितोय. मी ज्यावेळेस वाक्य लिहितोय त्यावेळेस तुम्ही तुमच्या लेवलला विचार करा की ह्याचा क्वेश्चन टॅग काय होत असेल, आणि त्याच्यानंतर मी तर सांगणारच आहे. They were playing cricket. I am your friend. I am not happy. He will win the race. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, I shall go there. हे वाक्य आहेत. आपण अगोदर ह्या वाक्यांचा विचार करून आपण यांचे क्वेश्चन टॅग घेऊ आणि त्याच्यानंतर आणखी पुढं वाक्य घेऊ. तर एकदा हे वाक्य व्यवस्थित बघून घ्या आणि याचा काय क्वेश्चन टॅग होईल तर एक थोडासा विचार करा. क्लिअर. आता मग आपण या ठिकाणी ह्या वाक्यांचा क्वेश्चन टॅग कसा होतोय हे पाहू. पहिलं वाक्य जे आहे तर पहिलं वाक्य समजून घ्या. पहिलं वाक्य आपल्याला अगोदर काय करायचं, क्वेश्चन टॅग करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची, ती म्हणजे दिलेलं वाक्य होकारार्थी का नकारार्थी हे चेकच करायचं आहे. नंतर आपण उत्तराकडे जायचं आहे. वाक्य होकारार्थी का नकारार्थी, वाक्य होकारार्थी आहे. हे वाक्य होकारार्थी आहे. मग क्वेश्चन टॅग काय होईल, नकारार्थी होईल. मग नकारार्थी करायचं म्हणजे काय करायचं, एकदम सोपं आहे. तेच हेल्पिंग वर्ब प्लस नॉटचं काय करायचं आहे, संक्षिप्त रूप वापरायचं आहे, शॉर्ट फॉर्म वापरायचं आहे. मग इजंट आणि त्याच्यामध्ये प्रोनाउन ऑलरेडी दिलेला आहे तर कोणतं आहे, शी. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, इजंट शी आणि शेवटी क्वेश्चन मार्क. दे वर प्लेइंग क्रिकेट. मग या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी, होकारार्थी. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, निश्चितच नकारार्थी होईल. मग काय, वेरंट आणि प्रोनाउन जे आहे तर प्रोनाउन दिलेला आहे तर ते आहे दे. मग वेरंट दे अशा प्रकारचा क्वेश्चन टॅग होईल. दुसरं वाक्य आहे आय एम युअर फ्रेंड. या वाक्यामध्ये हे वाक्य होकारार्थी आहे का, यस होकारार्थी आहे.
याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं आहे, ॲम आहे. मग आपल्याला होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करताना ॲम प्लस नॉटचं काय होत असे, आरंट होत आहे. मग याचा क्वेश्चन टॅग काय होईल डिअर फ्रेंड्स, आरंट आय. काय होईल, आरंट आय अशा प्रकारे होईल. या ठिकाणी लक्ष द्या, हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे, तर हे वाक्य नकारार्थी आहे म्हणून याचा क्वेश्चन टॅग काय होईल, होकारार्थी होईल. मग क्वेश्चन टॅग करत असताना इथं तुम्हाला काळजी घ्यायची डिअर फ्रेंड्स, लक्ष द्या, इथं मात्र तुम्हाला काळजी घ्यायची. ज्यावेळी अशा प्रकारचं वाक्य दिलं जात आहे तर या वाक्याचा आपण पाठ केलेला असते, विद्यार्थी काय करतात, पाठच करतात. ॲमचं वाक्य आलं की त्याचा क्वेश्चन टॅग हा आरंट आयच होतो असं पाठ करतात. परंतु इथंच आपण काय करतोय, फसतोय. आणि या अशा प्रश्नाचा जर आपला 1 मार्क जर गेला तर कदाचित आपण डायरेक्ट लिस्टमधून बाहेर पडतोय. त्याच्यामुळे इथं आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आय एम नॉट हॅपी या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, आय एम नॉट म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे. मग क्वेश्चन टॅग काय करायचं, आपल्याला होकारार्थी करायचं आहे. इथं काळजी घ्यायची. बरेच विद्यार्थी काय करतात, याचा क्वेश्चन टॅग आर आय करतात, जे की असं चुकीचं आहे. आर आय होणार नाही. आपण ॲम प्लस नॉटचं संक्षिप्त शॉर्ट फॉर्म आरंट होत आहे. परंतु जर वाक्य जर नकारार्थी दिलं असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग तुम्हाला करताना काय करायचं डिअर फ्रेंड्स, आर आय करायचा नाही, तर क्वेश्चन टॅग काय करायचं आपल्याला या ठिकाणी एम आय असं करायचं आहे. काय करायचं आहे, एम आय, हे लक्षात ठेवा. म्हणजे मी तुम्हाला इथं सांगेल, जर वाक्यामध्ये एम असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे, म्हणजे आय एम असं जर असेल तर क्वेश्चन टॅग करताना आरंट आय करा. पण वाक्यामध्ये जर नॉट असेल एमच्या नंतर तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्याचा क्वेश्चन टॅग हा एम आय असा करायचा आहे. काय करायचं आहे, एम आय असा करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आर आय करायचा नाही. पुन्हा एकदा मी इथं लिहील, बरेच जण या ठिकाणी मिस्टेक करतात अशा प्रकारे. आय एम हॅपी, निगेटिव्हचं घेऊ आपण, कारण आता होकारार्थी वाक्याचं समजलं सगळ्यांना. आय एम नॉट हॅपी हे 2 वाक्य दिलेत आणि प्रश्न आपल्याला विचारला आहे, यातलं कोणतं समजा बरोबर वाक्य आहे. मग या ठिकाणी याचा क्वेश्चन टॅग मी जर आर आय केला तर आपलं उत्तर चुकणार आहे. मग याचं उत्तर काय असायला पाहिजे, एम आय असायला पाहिजे, एम आय. म्हणून तुम्हाला इथं सांगतोय, इथं काळजी घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी बरेच जण काय करतात, इथंच मिस्टेक करतात आणि ते खूप ज्यातरी या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न पाहिला की एक्सायटेड असतात, लगेच ते म्हणतात जाऊ द्या ठीक आहे बरोबर याचं उत्तर. तर इथं आपण काळजी घेणं गरजेचं आहे, पाहणं गरजेचं आहे. मग अशा वेळी काय करायचं, हे वाक्य जे आहे तर हा क्वेश्चन टॅग चुकीचा आहे आणि बरोबर कोणतं आहे डिअर फ्रेंड्स, मग या ठिकाणी तर याच्यामध्ये सेकंड वन इज करेक्ट. मग तुम्हाला अशा स्वरूपामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. आर आय ऑप्शन फिक्स असते तिथं आणि एम आय ऑप्शन फिक्स असते. मग विद्यार्थी तिथंच मिस्टेक करतात, त्याला म्हणतो आपण सिली मिस्टेक, तर आर आय करतात आणि आपला त्याच्यामध्ये 1 मार्क जातो आहे. मग इथं लक्षात काय ठेवायचं आहे, हे वाक्य नकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचं आहे. मग होकारार्थी करताना काय करायचं आहे, आर आय करायचं नाही तर एम आय करायचं आहे. आपल्या सगळ्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट बघू आपण पुढच्या. ही विल विन द रेस, या ठिकाणी जे ही विल विन द रेस, येस, याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग आपण शिकलोय विल प्लस नॉट म्हणजे हे वाक्य होकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग काय करायचं, नकारार्थी. विल प्लस नॉटचं काय होतं डिअर फ्रेंड्स, ओंट होतंय. काय होतंय, ओंट. स्पेलिंग या ठिकाणी चेक करा, स्पेलिंग लक्षात ठेवा. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स इथं ओंट आहे, WON, हे ओंट आहे. कधी कधी काय असतं, MPSC असं करते, वॉन्ट, WA देते. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा, स्पेलिंग हे आहे. हे वॉन्ट म्हणजे पाहिजे असते, हे क्रियापद आहे, वेगळं आहे. तर तसं होत नाही, स्पेलिंग लक्षात ठेवायचं आहे, ओंट. मग ओंट ही, याचं उत्तर काय होईल, ओंट ही असं होईल. आणि आय शॅल गो देअर, तर त्याचं काय होतं डिअर फ्रेंड्स, शांत आय. शालंट आय होत नाही, तर याचं काय होतंय, शांत आय. मग जसं आपण ॲमचं नियम पाहिला तसंच हा शाल आणि विलचा पण नियम लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे. कोणता नियम लक्षात ठेवायचा आहे, जर वाक्य नकारार्थी त्याचं दिलं असेल म्हणजे ही विल कम, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं डिअर फ्रेंड्स, ही विल कम जर दिलं तर याचा क्वेश्चन टॅग काय होईल, ओंट ही. हा बरोबर आहे, ओंट ही बरोबर आहे. पण या ठिकाणी जर असं दिलं ही विल नॉट कम, ही विल नॉट कम, मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग तुम्हाला करायचा आहे. तर याचा क्वेश्चन टॅग करत असताना लक्षात काय ठेवायचं आहे,
हे विल नॉट आहे, नकारार्थी आहे, निगेटिव्ह आहे आणि म्हणून याचा क्वेश्चन टॅग हा विल ही करायचा आहे. विलंट, ओंट असं काहीतरी करत बसू नका. तर या ठिकाणी ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढं पाहू आपण. बघा याच्यामध्ये मी दोन्हीही एकाच वाक्यात कव्हर करतो. रवी यूज टू वेक अप ॲट 5 o'clock. या ठिकाणी वाक्य रवी यूज टू वेक अप ॲट 5 o'clock हे वाक्य दिलं आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग क्वेश्चन टॅग करताना आपल्याला अगोदर काय चेक करायचं आहे, वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे. तर होकारार्थी वाक्य आहे, वाक्य होकारार्थी आहे. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय वापरलं आहे, मोडल ऑफ द वर्ब यूज टू आहे. काय आहे, यूज टू आहे. मग याचा क्वेश्चन टॅग करताना आपण नियम काय घेतला आहे, यूज टूच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डीड वापरतोय. काय वापरतोय, डीड. त्या ठिकाणी आपण डीड वापरतो हे लक्षात ठेवायचं आहे. मग यूज टूचा वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना डीड वापरायचं आहे. पण हे वाक्य होकारार्थी असल्यामुळे काय करायचं आहे, डिडंट. काय वापरायचं आहे, डिडंट वापरायचं आहे. आणि तर रवी जो आहे तर डिडंट रवी म्हणायचं नाही. तर आपण पहिलाच मी तुम्हाला नियम सांगितला, वाक्याचा कर्ता जरी नाऊन असेल तरी पण क्वेश्चन टॅग करताना काय करायचं आहे, प्रोनाऊनच वापरायचं आहे, नाऊन वापरायचं नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय होईल, डिडंट ही होईल. काय होईल डिअर फ्रेंड्स, डिडंट ही असं होईल. डिडंट रवी होणार नाही. जर या ठिकाणी जर असं असतं, समजा आपण रवीना घेतलं, रवीना यूज टू स्टडी हार्ड. रवीना अगोदर हार्ड स्टडी करायची, आता नाही करत. म्हणजे या ठिकाणी यूज टू कधी वापरायचं आपण ते पुढं बघू. यूज टूचा अर्थ काय होतंय, कसं वापरायचं, काय करायचं हे आपण पुढं बघू. आता सध्या इथं जे कॉन्सेप्ट चालू आहे तर त्याचाच विचार करू. मग रवीना यूज टू स्टडी हार्ड, या ठिकाणी यूज टू आहे. या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग क्वेश्चन टॅग काय होईल, तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स निश्चितच डिडंट वापरायचं आहे. आणि रवीनासाठी काय घ्यायचं आपल्याला, रवीनासाठी या ठिकाणी जे प्रोनाऊन हे डिडंट शी अशा प्रकारे आपण करतोय. तर हे झाले आपण जे बेसिक रूल्स घेतले. तर या बेसिक रूल्स संदर्भातले आपण या ठिकाणी वाक्य पण या ठिकाणी क्लिअर केले आहेत. तर हे डिअर फ्रेंड्स सिंपल या ठिकाणी सगळे नियम्स लक्षात ठेवा. मग अशा सगळ्या बेसिक नियमावरती जे MPSCने आपल्याला क्वेश्चन टॅगवरती जे प्रश्न विचारले तर ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. सगळेच क्वेश्चन जेवढे पण आतापर्यंत विचारले ते. आता याच्यामध्ये फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मी या ठिकाणी काय केलेलं आहे, हे जे MPSCचे प्रश्न आहेत तर ते प्रश्नाला फक्त काय केले, ऑप्शन घेतले नाही, डायरेक्ट वाक्य घेतले नाहीत. तर तशा प्रकारचे डायरेक्ट वाक्याचंच आपण त्या ठिकाणी अगोदर या ठिकाणी त्या वाक्यच आपण त्या ठिकाणी सोडू. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला नंतर ऑप्शनचे पण त्या ठिकाणी जे आहेत तर मग ते प्रश्न जे आहेत तर ते ऑप्शन टाईप पण त्या ठिकाणी आपल्या बुक्समध्ये असणार आहेत. फक्त आपल्याला या ठिकाणी कॉन्सेप्ट समजावी यासाठी काय केलं आहे, डायरेक्ट मी त्या ठिकाणी फक्त वाक्य घेतले, त्याचे ऑप्शन्स घेतले नाहीत. आपण त्याचं डायरेक्ट काय करणार, उत्तर या ठिकाणी जे ते उत्तर आपण बघू, त्याचं उत्तर काय येईल ते. ठीक आहे. तर म्हणजे डिअर फ्रेंड्स मी काय म्हणतोय बघा, आपण या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी काय केलं, डायरेक्ट वाक्य घेतले आहेत. समजा ही इज अ क्लेवर बॉय असं जे आहे तर या ठिकाणी काय ऑप्शन असतात ना, 1 2 3 4 हे ऑप्शन जे आहे तर ऑप्शन न घेता मी फक्त काय केलं, या ठिकाणी आपल्याला पेपरमध्ये त्याच पेपरमधलेच प्रश्न आपण घेतलेत. फक्त आपण काय करतो, याचं कशा प्रकारे क्वेश्चन टॅग करायचं हे आपण घेतोय. आता आपल्याला हे जर डायरेक्ट वाक्य समजलं की ऑप्शन 4 नाही 10 पण ऑप्शन देऊ द्या, आपण त्याच्यामध्ये काय करतोय, उत्तर कोणतं आहे तर ते आपण बरोबर काढू शकतोय. मग आपण अगोदर हे अशा स्वरूपात प्रॅक्टिस करू. म्हणजे एकदा अशी प्रॅक्टिस केली की नंतर ऑप्शनचे जे आहे तर ऑप्शन्स क्लिअर होत आहे. आणि हे वाक्य तुम्हाला समजलं, होकारार्थी वाक्य याचा क्वेश्चन टॅग काय होईल, मग त्याचं आपण उत्तरापर्यंत एका सेकंदामध्ये पोहोचतोय. तुमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस व्हावी यासाठी मी ऑप्शनचा इथं जे आहे तर ऑप्शनचं नाही केलं. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट अशा प्रकारचे वाक्यच घेणार आहोत. जे वाक्य MPSCने विचारले आहेत तर तेच वाक्य आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा मग डिअर फ्रेंड्स, चला तर या ठिकाणी जे आहे तर बघा MPSCने जे प्रश्न आपल्याला विचारले तर ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय. तर एकदा प्रश्न एकदा व्यवस्थित बघून घ्या. तर बघा डिअर फ्रेंड्स, अशा प्रकारे हे प्रश्न आहे. तर आता हा पहिला प्रश्न जो आहे तर हा प्रश्न कुठे विचारला बघा, हा पहिला जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आपल्याला विचारला आहे डिअर फ्रेंड्स MPSCचा म्हणजे टेक्निकल कंबाईनचा जो पेपर झाला 2022चा टेक्निकल कंबाईनचा पेपर, या टेक्निकल कंबाईनच्या पेपरमध्ये विचारला. म्हणजे MPSC फॉरेस्ट, ॲग्री आणि इंजिनिअरिंगचा जो कंबाईनचा पेपर झाला टेक्निकलचा, या पेपरमध्ये पहिलं वाक्य विचारले. मग काय, आय एम एक्स्ट्रीमली हॅपी या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करायचं आहे. या ठिकाणी बरेच विद्यार्थी इथं गोंधळले.
तर याच्यामध्ये काही डिअर फ्रेंड्स एक्स्ट्रीमचा काही विषय नाही, होकारार्थी नकारार्थी असा काही प्रकार नाही याच्यामध्ये. हे दिलेलं जे वाक्य आहे तर हे दिलेलं वाक्य होकारार्थीच आहे, दिलेलं वाक्य काय होकारार्थी आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग क्वेश्चन टॅग काय होईल, निश्चितच या ठिकाणी डिअर फ्रेंड्स आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. मग ज्यावेळेस ॲम असते तर त्यावेळेस त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, ॲम प्लस नॉटचं संक्षिप्त रूप काय वापरतो आहे, शॉर्ट फॉर्म या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आर घेतोय म्हणजेच आरंट आय. काय करतोय आपण, आरंट आय अशा प्रकारेचा क्वेश्चन टॅग होतोय. आपण नंतर ज्या इतर कसे प्रश्न कशा प्रकारचे ऑप्शन दिले होते ते पण बघू, पण आपण अगोदर जनरल वाक्य घेण्यापेक्षा परीक्षेमध्येच वाक्य जर आपण घेतले तर त्याचा तुम्हाला डबल फायदा होतोय. म्हणजे आपण ही प्रॅक्टिस पण होऊन जाते आणि ही कॉन्सेप्ट पण चांगल्या प्रकारे समजते. आता पुढचा प्रश्न विचार आहे कंबाईन ग्रुप सी 2021चा पेपर. कंबाईन ग्रुप सी 2021च्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला आहे, मोनिका इजंट व्हेरी टॉल. या कंबाईन ग्रुप सी 2021च्या पेपरमध्ये क्वेश्चन टॅगवरती आपल्याला 2 प्रश्न विचारलेत. त्या बाकीचे प्रश्न थोडे वेगळ्या नियमावरती होते म्हणून आपण ते नंतर अगोदर रूल घेतल्याच्या नंतर आपण ते पुढं प्रश्न घेऊ. पण आता सध्या आपण फक्त काय केलं आहे, बेसिक जे नियम आहेत ॲम इज आर वॉज वेअर हॅव हॅज जे हेल्पिंग वर्ब संदर्भातले बेसिक नियम आहेत त्याच नियमावरती आपण या ठिकाणी अगोदर हे क्वेश्चन्स घेतोय आणि नंतर आपण पुढचे जे एक्सेप्शनल म्हणजे किंवा अपवाद नियम आहेत तर ते अपवाद नियम आपण नंतर पुढं घेणार आहोत आणि ते प्रश्न पण पुढे घेऊ. बघा, मोनिका इजंट व्हेरी टॉल. मोनिका इजंट व्हेरी टॉल हे जे वाक्य आहे तर हे वाक्य काय आहे, नकारार्थी आहे. मग अगोदर मी पुन्हा एकदा सांगेल, ज्या पण वेळेस तुम्हाला MPSCच्या म्हणजे क्वेश्चन टॅग या क्वेश्चन टॅगचे प्रश्न सोडवायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट अगोदर करायची, ती म्हणजे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी हे पाहणं गरजेचं आहे. मग हे वाक्य नकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग काय होईल, होकारार्थी होईल. सिंपल आहे. मग होकारार्थी करायचं म्हणजेच काय करायचं, तेच हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे, फक्त तिथं नॉटचं संक्षिप्त रूप वापरायचं नाही. मग इज घेतलं. आता मोनिका जे आहे तर मोनिका आपण इज मोनिका म्हणायचं आहे का, नाही. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय करायचं आहे, मोनिकाच्या ऐवजी प्रोनाउन कुठलं वापरायचं आहे, शी हे प्रोनाउन वापरायचं आहे. म्हणजेच इज शी असा या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आय एम नॉट वरीड अबाउट व्हॉट ही सेज. आता या आपण पुढे नंतर मी हा पण नियम घेणार आहेत. ज्यावेळेस अशा प्रकारचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा अशा प्रकारचं क्लॉजचं वाक्य दिलं जातं आहे त्यावेळेस क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, मेन क्लॉजनुसार क्वेश्चन टॅग करतो. आपण हे पुढे नंतर एक सेपरेट नियम एकदम नियम पण घेणार आहोत आणि त्याचे वाक्य पण घेऊ. आता सध्या आपण फक्त एवढ्याच वाक्याचा विचार करू, आय एम नॉट वरीड अबाउट व्हॉट ही सेज. आता याच्यामध्ये ह्याला म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉज आणि याला म्हणतात मेन क्लॉज. आता आपण नियम पण मी सांगितला ना तुम्हाला, काय ज्यावेळेस असं वाक्य दिलं जातं आहे त्यावेळेस त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना मेन क्लॉजनुसार क्वेश्चन टॅग करायचा आहे, सबऑर्डिनेट क्लॉजचा विचार करायचा नाही. मग या ठिकाणी हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा झाला मेन क्लॉज. मग क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, या क्लॉजचाच विचार करतोय, या पुढच्या वाक्याचा विचार करत नाहीत. मग आय एम नॉट वरीड, मग हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे, तर हे वाक्य नकारार्थी आहे. मग निश्चितच क्वेश्चन टॅग काय होईल, होकारार्थी होईल. मग या ठिकाणी क्वेश्चन टॅग काय होईल, एम आय असा होईल, आर आय होणार नाही. काळजी घ्या, आर आय होणार नाही. द बॅग्स आर ऑन द टेबल. द बॅग्स आर ऑन द टेबल वाक्य होकारार्थी का नकारार्थी, होकारार्थी. मग क्वेश्चन टॅग काय होईल, नकारार्थी होईल. आरंट काय होईल या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, आरंट. आरंट. आता बॅग्स आहे तर आपल्याला एवढं बेसिक आपल्या पहिल्या सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट टॉपिकमध्ये आपण घेतलेला आहे. या ठिकाणी बॅग्स हा शब्द जो आहे तर बॅग्स हा शब्द काय झाला, प्लुरल झाला. आणि प्लुरलसाठी आपण प्लुरल नाऊनसाठी आपण काय वापरणार, दे हे प्रोनाउन वापरतोय. प्लुरलसाठी काय वापरतोय, दे वापरतोय. थर्ड पर्सन असेल तर आपण दे वापरतोय. आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, बॅग्ससाठी काय करायचं, दे वापरायचं. मी तुम्हाला सांगितलं आपण क्वेश्चन टॅग करत असताना नाऊन घ्यायचं नाही, त्याच्याऐवजी काय करायचं आहे, योग्य ते प्रोनाउन घ्यायचं आहे. मग बॅग्स हा शब्द प्लुरल आहे त्याच्यामुळे या ठिकाणी दे वापरतोय, आरंट दे अशा प्रकारे करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, टॅक्सेस आर हाय इन दिस कंट्री. मग या ठिकाणी पुन्हा हे वाक्य होकारार्थी आहे. टॅक्सेस हा शब्द आहे, हे या ठिकाणी नाऊन आहे, ते प्लुरल आहे आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला दे हे प्रोनाउन वापरायचं आहे. मग या ठिकाणी याचाही क्वेश्चन टॅग काय होईल, आरंट दे. आरंट दे अशा प्रकारे याचा क्वेश्चन टॅग होईल. हे झाले 5 वाक्याचा क्वेश्चन टॅग. पुढे बघू आपण. बघा नेक्स्ट या ठिकाणी बघा, हे वाक्य अगोदर बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे सगळे वाक्य जे पेपरमध्ये विचारलेलेच वाक्य आहेत. आपण एकही वाक्य असं मनाने टाकत नाही, हे सगळे पेपरमध्येच वाक्य आहेत. त्याच्यामुळं काय होतं आहे, आपल्याला एकतर कॉन्फिडन्स पण येतोय आणि अशा वाक्यांची प्रॅक्टिस पण होऊन जाते. ठीक आहे. बघा या ठिकाणी बघ पुढचं वाक्य, यू हॅडंट फिनिश युअर वर्क बाय नून.
या ठिकाणी जे तर हॅडंट, लक्ष द्या, हे वाक्य नकारार्थी आहे, वाक्य काही नकारार्थी, मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, होकारार्थी होईल. काय होईल, हॅड यू जे आहे तर ते प्रोनाउन्स घ्यायचं आहे, हॅड यू अशा प्रकारे करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, मी इतर उभं राहतो म्हणजे हे वाक्य दिसतील तुम्हाला. दे हॅव रिसिव्ड ऑल द असाइनमेंट्स. या ठिकाणी वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे, तर हे वाक्य होकारार्थी आहे. मग क्वेश्चन टॅग काय करायचं आहे, नकारार्थी करायचं आहे. मग काय होईल डिअर फ्रेंड्स, क्वेश्चन टॅग हॅवंट वी अशा प्रकारे क्वेश्चन टॅग होईल. त्याच्यानंतर शी वॉज हॅपी टू कम, म्हणजे या ठिकाणी वॉज हे वाक्य पण होकारार्थी आहे. मग क्वेश्चन टॅग काय होईल, नकारार्थी. मग नकारार्थी काय होईल, वॉज प्लस नॉटचं संक्षिप्त रूप वॉजंट शी अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅग करतोय, वॉजंट शी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यू आरंट हर्ट. मग या ठिकाणी वाक्य होकारार्थी का नकारार्थी, हे वाक्य नकारार्थी आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, होकारार्थी होणार आहे. मग होकारार्थी कसा होईल, आर यू अशा प्रकारे होईल, आर यू. नेक्स्ट बघा, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हा प्रश्न बघा, हे पण प्रश्न आपण सगळेच क्वेश्चन्स कव्हर केले, सगळ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा. ऑनलाईन म्हणजे सरळ सेवा परीक्षा असू द्या, MPSCचा असू द्या, मग ते कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी असेल, राज्यसेवेचा असेल, सगळ्यांनाच फायदा व्हावा यासाठी आपण अशा प्रकारे सगळेच क्वेश्चन्स घेतोय. मग ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, या ठिकाणी वाक्य होकारार्थी का नकारार्थी, येस वाक्य होकारार्थी आहे. मग क्वेश्चन टॅग काय होईल, नकारार्थी होईल, म्हणजेच इजंट होणार आहे. पण या ठिकाणी ऑनेस्टी हा जो शब्द आहे तर ऑनेस्टी हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि ऑनेस्टीसाठी आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन किंवा मटेरियल नाऊन जे असतात तर लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच मी अनकाउंटेबल नाऊन म्हणतो ह्या दोन्हीला, पण या ॲबस्ट्रॅक्ट नाऊन मटेरियल नाऊन या दोन्हीही अनकाउंटेबल नाऊनला लक्षात ठेवायचं काय वापरायचं, इट हे सर्वनाम वापरतात. काय वापरतात, इट हे सर्वनाम वापरतात. म्हणजे लक्ष द्या, मी या बरं ठीक आहे इथं सांगतो. अनकाउंटेबल नाऊनसाठी काय वापरायचं आहे, अनकाउंटेबल नाऊनसाठी आपण लक्षात ठेवायचं आहे अनकाउंटेबल. मी घेतो इथं लिहितो, कधीही लक्षात ठेवायचं आहे प्लुरल काउंटेबल नाऊन जर असेल क्वेश्चन टॅग करताना, इथं प्लुरल काउंटेबल नाऊन तर लक्षात ठेवायचं आहे त्या ठिकाणी काय वापरायचं डिअर फ्रेंड्स, दे वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, दे. आणि अनकाउंटेबल नाऊन जर असेल, अनकाउंटेबल नाऊन असेल आणि आपल्याला त्यावेळेस क्वेश्चन टॅग जर करायचा असेल तर त्या ठिकाणी अनकाउंटेबल नाऊनसाठी नेहमी काय वापरतात, इट. मग अनकाउंटेबल नाऊनमध्ये काय काय येतं आहे तर हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन पण असतात, ॲबस्ट्रॅक्ट नाऊनला पण अनकाउंटेबल नाऊन म्हणतात. आणि मटेरियल नाऊन जे असतात तर ते सुद्धा काय असतात, अनकाउंटेबल नाऊनच असतात, मटेरियल नाऊन. हे लक्षात ठेवा, कारण बरेच विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतात. मग याचं काय करायचं तर लक्ष द्या. मग ऑनेस्टीसाठी या ठिकाणी काय वापरायचं आहे, ऑनेस्टी हे अनकाउंटेबल नाऊन आहे, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन टॅग करताना इट हे सर्वनाम घ्यायचं आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. पुढचा प्रश्न बघू आपण. नेक्स्ट बघा, हा पण प्रश्न ऑनलाईन पेपरमधलाच आहे. दे हॅव रिसिव्ड ऑल द बुक्स. या ठिकाणी हे वाक्य होकारार्थी आहे. मग होकारार्थी असल्यामुळे क्वेश्चन टॅग निश्चितच नकारार्थी होईल. काय होईल मग, हॅवंट दे, बरोबर, हॅवंट दे अशा प्रकारे होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जॉन इज अ गुड प्लेअर. जॉन इज अ गुड प्लेअर, इजंट ही. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हे डायरेक्ट वाक्य चालू आहे. तर याचा क्वेश्चन टॅग हा बरोबर आहे का, तर येस बरोबर आहे. मी काय करेल इथं, ठीक आहे, आपण याला इथं लिहू, हे बरोबर आहे, उत्तर याचं बरोबर आहे, फक्त मी इथं लिहितो याला, इजंट ही. यस, इजंट ही. नेक्स्ट बघा, ही विल ॲक्सेप्ट द प्रपोजल. ही विल ॲक्सेप्ट द प्रपोजल. मग या ठिकाणी विल आहे, मग विल असेल आणि हे वाक्य होकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग काय होईल, नकारार्थी होईल. मग नकारार्थी करायचं म्हणल्याच्या नंतर आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी क्वेश्चन टॅग जर नकारार्थी करायचं असेल तर आपण काय करतोय, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विल प्लस नॉटचं ओंट करतो. काय करतोय, ओंट करतोय. मग काय होईल, ओंट ही अशा प्रकारे होईल, ओंट ही. पुन्हा एकदा तसंच वाक्य आहे, वी हॅव रिसिव्ड ऑल द असाइनमेंट्स. मला वाटतं आपण हे वाक्य ऑलरेडी घेतलेलं आहे पाठीमागं. तर हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग काय होईल, नकारार्थी होईल. मग कसा होईल, हॅवंट वी असा होईल. नंतर बघा, यू हॅव गॉट अ न्यू शर्ट. या ठिकाणी हॅव आहे, या ठिकाणी V3 आहे, म्हणजे या ठिकाणी लक्ष द्या हे वाक्य तर या ठिकाणी होकारार्थी. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग तुम्हाला करायचा आहे. मग क्वेश्चन टॅग काय होईल, नकारार्थी होणार आहे. नकारार्थी होणार आहे म्हणजेच कसा होणार आहे, हॅवंट यू. काय होईल, हॅवंट यू. आता तुम्हाला
व्यवस्थित दिसावं म्हणजे क्वेश्चन्स, म्हणून मी या ठिकाणी असं क्रॉस उभं राहिलो आहे, कारण पलीकडे उभं राहिलं तर ते वाक्य सगळे जातात म्हणून. ठीक आहे, बघा हॅवंट यू. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी शी इज राईट, शी इज राईट. मग शी इज राईट या ठिकाणी डिअर फ्रेंड्स शी इज राईट वाक्य होकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग निश्चितच काय होईल, नकारार्थी होईल. मग काय होईल, क्वेश्चन टॅग इजंट शी. या ठिकाणी काय होईल, क्वेश्चन टॅग इजंट शी. इट इज सिम्पली अ मॅटर ऑफ रिफ्लेक्शन. मग या ठिकाणी हा प्रश्न विचार PSI 2012ला. बघा या ठिकाणी इज हे वाक्य जे आहे तर हे वाक्य काय आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी होकारार्थी वाक्य आहे. मग क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल, काय होईल मग इजंट इट. काय होईल, इजंट इट अशा प्रकारे होईल. शी वॉज हॅपी टू कम. तर या ठिकाणी मला वाटतं हे आपलं झालं होतं वाटतं. शी वॉज हॅपी टू कम हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून काय होईल, वॉजंट शी अशा प्रकारे होईल. टुमॉरो इज मंडे या ठिकाणी काय असणार आहे डिअर फ्रेंड्स, वाक्य होकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग निश्चितच काय होईल, नकारार्थी होईल इजंट. आणि या टुमॉरोसाठी काय वापरायचं आहे, इजंट इट म्हणायचं आहे. इजंट टुमॉरो म्हणायचं नाही तर काय वापरायचं, इजंट इट. आय एम द हॅपीएस्ट मॅन इन माय टाउन. या ठिकाणी मग डिअर फ्रेंड्स वाक्य होकारार्थी आहे म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, निगेटिव्ह होईल, नकारार्थी होईल, आरंट. आणि त्याचं काय होईल, आरंट आय अशा प्रकारे होईल. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी यू आर न्यू अराउंड हिअर. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स क्वेश्चन टॅग काय असणार आहे याचा, हे वाक्य होकारार्थी आहे का, येस होकारार्थी. मग क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचं आहे, मग नकारार्थी काय होईल, आरंट यू असा होईल, आरंट यू. नंतर इट इज सनी ऑनलाईन पेपरमधलं वाक्य आहे, हे वाक्य होकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल, इजंट इट. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा जॉर्ज हॅज नेव्हर बीन टू इंडिया. या ठिकाणी हे तलाठी ऑनलाईन पेपरमधलं वाक्य आहे, हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे, तर हे वाक्य नकारार्थी आहे कारण हा नेव्हर हा शब्द काय आहे, निगेटिव्ह आहे, नकारार्थी आहे. मग हे वाक्य काय झालं डिअर फ्रेंड्स, हे वाक्य जे आहे तर हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे म्हणून क्वेश्चन टॅग काय होईल, होकारार्थी होईल. मग होकारार्थी म्हणजेच या ठिकाणी हॅज वापरायचा आहे. आणि जॉर्जसाठी या ठिकाणी जॉर्ज नाही ठेवायचं तर त्या ठिकाणी काय करायचं, योग्य ते प्रोनाउन घ्यायचं आहे. मग जॉर्जसाठी आपण काय वापरलं, ही वापरलं. आणि या वाक्याचं क्वेश्चन टॅग मग हॅज ही असा होईल कारण हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे म्हणून क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल. द बॅग्स आर ऑन द टेबल डिअर फ्रेंड्स हे झालं होतं आपलं. या ठिकाणी क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल, आरंट दे. आणि हर फ्रेंड्स वर सरप्राइज टू लर्न दॅट शी हॅड क्विट हर जॉब. या ठिकाणी पुन्हा एकदा सांगाल मी, आपण हे नंतर पुढे वाक्य घेणारच आहोत अशा प्रकारचे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. ज्यावेळेस असं वाक्य दिलं जातं त्यावेळेस आपण क्वेश्चन टॅग हा मेन क्लॉजनुसार करतोय. याच्यामध्ये हा झाला मेन क्लॉज आणि हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. मग अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग करताना मेन क्लॉजनुसार करायचं असेल, सबऑर्डिनेट क्लॉजनुसार करायचं नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या वाक्याचा विचार करायचा आहे. हे वाक्य हर फ्रेंड्स वर सरप्राईज, पुढच्या वाक्याचा विचार करायचा नाही. हर फ्रेंड्स वर सरप्राईज, मग या ठिकाणी हेल्पिंग वर्ब काय, वेअर. वाक्य काय होकारार्थी का नकारार्थी, होकारार्थी वाक्य आहे आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल मग, वेरंट दे. हर फ्रेंड्स असल्यामुळे काय असणार आहे, वेरंट दे अशा प्रकारे क्वेश्चन टॅग होईल, वेरंट दे. तर डिअर फ्रेंड्स मग आपण अशा प्रकारे जे बेसिक आपला क्वेश्चन टॅग या टॉपिकचे जे आहेत तर आपण जे रूल्स घेतले त्याच्यावरती MPSCने जेवढे पण प्रश्न विचारले आहेत तर ते प्रश्न आपण अशा प्रकारे घेतलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन टॅग या टॉपिकचे जे अपवाद नियम आहेत पुढचे नियम तर ते आपण त्या ठिकाणी घेऊ. हे खूप बेसिक नियम होते डिअर फ्रेंड्स. हे बेसिक आपल्याला अगोदर समजणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिक एकदा व्यवस्थित आपलं क्लिअर झालं की आपण मात्र पुढचे जे अपवाद नियम आहेत किंवा पुढचे कशाही प्रकारचे नियम असू द्या तर ते नियम आपल्याला चांगल्या प्रकारे समजतात पण आणि आपण त्याच्यावरती जे प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तरं पण आपण 100% बरोबर देऊ शकतोय. तर मग थांबू आपण. मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकचे जे पुढचे अपवाद नियम आहेत तर ते अपवाद नियम घेऊ.